मला माझा एक मुलगा गेला, आईचा मुलगा गेल्यावर काय दुःख असतंय फक्त आईला माहित असतं. मला दुःख आहे ताई आलं म्हणून बी मला सुख आहे. भारतीय जनता पार्टीनं कुठेतरी भाजपने न्याय दिलाय आणि हे जे आत्महत्या पांडुरंगने केली ह्याचं बलिदान कुठं व्यर्थ गेलं नाही असं मी म्हणतो. अतिशय आनंद झाला असता पांडुरंगला. रात्रीचा चंद्र बघायला असता तो आपल्या सध्याचा तो चंद्र बघायला राहिलेला नाहीये, तरी त्याच्या आत्म्याला शांती मिळो. बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याच्या नंतर मराठवाड्यात 4 युवकांनी आपलं जीवन संपवलं होतं. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील एक असेल आणि बीड जिल्ह्यातील 3 युवकांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. त्याचं कारण असं होतं की पंकजा मुंडे ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या होत्या आणि त्यांचा जो पराभव आहे या युवकांच्या जिवारी लागल्यामुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. त्यानंतर धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील यांनी देखील त्या युवकांच्या घरी भेटी देऊन त्या कुटुंबाचं सांत्वन केलं होतं आणि काही त्यांच्या मुलांच्या नावावरती एफडी देखील करण्यात आलेली होती. मात्र कालच पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवरती निवड झाली आहे. मात्र आता आपण ज्या घरी आहे दिघोळांबा या गावामध्ये तर ज्या पांडुरंगनं आत्महत्या केली होती त्या पांडुरंगच्या घरी आहोत. त्यांच्या आईकडून आपण जाणून घेणार आहेत, कारण काल विधानसभेवरती पंकजा मुंडे यांची निवड झाली, मात्र पांडुरंग असतो आनंदाचा क्षण पाहायला नाही. तर पांडुरंगची आई आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत की काल पंकजा मुंडे यांची विधान परिषदेवर निवड झाली, त्यांच्या काय भावना आहेत आज पांडुरंग नाही. ताईची त्याला गरज होती. ताई पाहिजे होत्या, जसं आता आहे त्या पदावर त्या पाहिजे होत्या, पण त्यावेळेस नव्हत्या. त्यानं त्याच्या जीवन संपविलं. ते आज जगात नाही, त्यांचं सुख बघाय नाही, तरी पण ते त्याच्या ह्याच्यात आनंदित असन. मला माझा एक मुलगा गेला, आईचा मुलगा गेल्यावर काय दुःख असतंय फक्त आईला माहित असतं. मला दुःख आहे ताई आलं म्हणून बी मला सुख आहे. त्याच्यात पण आनंद आहे माझा, काही सध्या अडचण नाही. माझ्या लेकाला पण तिथं आत्म्याला त्याच्या शांती भेटेल की माझ्या ताई होत्या त्या जागेवर बसल्या. एवढ्यात मला आनंद आहे. एकंदरीत ताई आता विधान परिषदेवरती आमदार देखील झालेले आहेत. काही दिवसानंतर परळ या गावी येणार आहेत. धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, त्यांनी देखील पांडुरंगच्या मुलांना मदत घोषित केलेली आहे. काय एकंदरीत अडीच लाख त्यांनी एमडी केली ना. तिकडेच त्यांनी त्याच्या आईनं त्याच्या वडिलानं परळीलाच खाते खोलले, त्यांच्या नावावर टाकले. आम्हाला काही तिकडे जाणं झालं नाही, म्हणजे आम्ही दुःखात होतो. आम्ही काही गेला बी नाहीत, काही त्याचं बघितलं बी नाही. त्याच्या आई वडिलांनी 2.5 लाख काहीतरी शिक्षण असं त्यांनी केलं. त्यांच्या परीनं त्यांचं करायचं होतं ते कर्तव्य पार पाडलं त्यांनी. एकंदरीत पांडुरंग हा क्षण जर बघायला असता तर नेमक्या काय त्याच्या भावना असतात, त्याला कसा आनंद वाटला असता? त्यांचं कर्तव्य त्याला वाटलं असतं. ताई जर त्याच्यावर असतं तर ते कामगार होता, ऊसतोडीत होता. मग त्याला काहीतरी सुखाचीच भावना असेल ना. आपल्याला ताईपासून कोणता तरी लाभ, किंवा आपण त्यांच्या हाताखाली चांगल्या कामाला, किंवा आपण त्यांच्या जीवावर कोणता तरी धंदा, असं काही ह्या कार्यकर्त्याला बी समस्या त्याच्या माहीत असत्या. एकंदरीत काही गावातील कार्यकर्ते देखील आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडून पण आपण जाणून घेणार आहेत की मला सांगा, पांडुरंग असता तर आज कसा आनंद त्यांनी व्यक्त केला असता? नक्कीच पांडुरंगला खूप आनंद झाला असता. तो गाव लेवलला माझा सहकारी होता, खूप टर्मरेनं काम करायचा, निष्ठावंत कार्यकर्ता होता. आज खूप त्याला आनंद झाला असता. आता रात्री आम्ही खूप म्हणजे आनंद साजरी केला देवळ आंबे इथं, आणि तो पण असताच, आणि तो पण एन्जॉयमध्ये खूप पुढे होऊन म्हणजे खूपच आनंदी झाला असता. आणि भारतीय जनता पार्टीनं कुठेतरी भाजपने न्याय दिलाय आणि हे जे आत्महत्या पांडुरंगने केली ह्याचं बलिदान कुठं व्यर्थ गेलं नाही असं मी म्हणतो. मला सांगा, एकंदरीत काय तुमच्या भावना असणार आहेत जर पांडुरंग असता हा क्षण बघण्यासाठी? नमस्कार. पांडुरंग हा भारतीय जनता पार्टीचा आणि ताईंचा सच्चा कार्यकर्ता होता, आणि ताई हरल्यानंतर
पांडुरंगनं आपला आत्मत्याग केला. तो जर असता तर त्याचा आनंद द्विगुणित झाला असता आणि त्याला फार बरं वाटलं असतं. दुसरी गोष्ट, त्याला म्हणजे त्याचे लहान लहान मुलं आहेत, त्याला ताईंनी धनुभाऊंनी 2.5 लाख रुपये, मुलीच्या नावानं 2.5 लाख रुपये टाकलेत, मुलाच्या नावानं 2.5 लाख रुपये टाकलेत. याच्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने, ह्या पीडित कुटुंबाच्या वतीनं मी आपले धन्यवाद मानतो, सगळ्यांचेच, ताईचे आणि धनुभाऊंचे. काय भावना आहेत तुमच्या की आज पांडुरंग जर असता ताईंचा हक्क बघण्यासाठी, कारण हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठा जल्लोष साजरा केलेला आहे, कारण ताईंना विधान परिषदेवरती सदस्यत्व मिळाले. सर्वप्रथम जर पांडुरंग असता तर आधी ज्यावेळेस 4 वाजता निकाल चालू झाला, 5 वाजता ज्यावेळेस निकाल लागला त्यावेळेस आधी त्यानं फोन केला असता की आधी बाबा लवकर या, आपल्याला ताई निवडून आल्यात, देगुळांब्यामध्ये तोफा वाजवल्या, फटाके वाजवले. त्यांनी सर्वप्रथम आमच्या देगुळांब्याच्या सरपंचांना, बाळासाहेबांना फोन केला असता, त्यानंतर कार्यकर्त्यांना फोन केला असता आणि सर्वांनी मिळून जसं रात्री आम्ही आनंद व्यक्त केला. पांडुरंग तर आधीच ताईसाठी तो जीवाचं रान करायचा, मतदानाच्या वेळेस मतदार आणायचा आणि अतिशय आनंद झाला असता पांडुरंगला. रात्रीचा छंद बघायला असता तो आपल्या सध्याचा तो छंद बघायला राहिलेला नाहीये, तरी त्याच्या आत्म्याला शांती मिळो. आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे की जे मदत ताईंनी आणि धनुभाऊंनी केलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि सर्वात मोठी मदत तुम्ही मीडियावरनी केलेली आहे की हा विषय जनतेपर्यंत, आपल्या लोकांपर्यंत गाजवला. हा विषय सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही मीडियावाल्यांनी केला. त्यामुळे आमच्या देगुळांब्याच्या वतीनं तुमच्या मीडियावाल्यांचे पण आभार आणि त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं सुद्धा आम्ही तुमचे आभार मानतो. एकंदरीत येवते पांडुरंग गावच्या इथले कार्यकर्ते आणि त्यांनी जे पांडुरंगच्या जे भावना असत्या पंकजाताई मुंडे यांना विधानसभेवर घेतल्यानंतरच्या, त्या निश्चितच तो पांडुरंग हा खूप उत्साही कार्यकर्ता होता आणि तो जर आज असता तर त्यांनी निश्चितच फार मोठा जल्लोष या ठिकाणी केलेला होता. मात्र दुर्दैव असं आहे की ताईंना विधानसभेवर घेतलेला आहे आणि तो विजयाचा क्षण पाहण्यासाठी नाही. रोहिदास हातागळे, मुंबई तक, अंबाजोगाई, बीड.